नमस्कार मंडळी. तर आम्ही काही कागदपत्रांच्या कामासाठी गावी गेलो होतो आणि त्यातच होती महाशिवरात्रीची यात्रा आणि ही यात्रा आमच्या रामेश्वर मंदिरामध्येही असते. तर आम्ही देवाच्या दर्शनासाठी यात्रेला निघालो. बसनेच आम्ही प्रवास केलेला आहे. बसमध्ये बसलो आणि मंदिराच्या दिशेने प्रवास चालू झाला. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराजवळ आणि हे तुम्ही बघताय खूप छान असं प्रवेशद्वार आहे. प्राचीनकालीन मंदिर आहे मंडळी. खूप जुनं असं हे प्रवेशद्वारसुद्धा आहे आणि हा रस्तासुद्धा दगडातून खोदलेला आहे. खूप प्राचीन असं मंदिर आहे. तुम्ही आता बघता ही खूप मोठी अशी ही घंटा आणि हे समोर दिसतं हे प्राचीनकालीन श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आहे आणि हा रामेश्वर मंदिराचा मंडप आहे. आणि आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आणि बाजूलाच भजनाचा आस्वाद घेत घेत आम्ही रामेश्वर देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आईने छोटीशी एक पावती फाडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही श्रीदेव रामेश्वराच्या मंडपात असलेल्याच श्रीदेव रामेश्वराच्या मूर्तीचं मनपूर्वक असं मनोभावे असं दर्शन घेतलं. अनेक भाविक होते. आज संध्याकाळची वेळ असल्यामुळे फार गर्दी नव्हती. त्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि एक फेरी मारली पूर्ण मंदिराच्या भोवती आणि मग पुढे आम्हाला हे चपलांचा स्टॉल दिसला छोटा-छोटा. म्हणजे तुम्हाला माहितीच असेलच, म्हणजे यात्रेमध्ये हे असे मूर्त्या, चपलांचे स्टॉल, कपड्यांची दुकानं वगैरे असतात. तसंच खाली आल्यानंतर हा एक मुख्य प्रवेशद्वार आहे. खूप सुंदर असं त्याचं कोरीवकाम, रंगकाम केलेलं दिसतंय बघा मंडळी. छान असं प्राचीनकालीन मंदिर आहे. तुम्ही जर विजयदुर्गला आलात तर नक्की रामेश्वर मंदिरला भेट द्या आणि माहिती घ्या. तसंच हे तुम्ही बघताय हा पूर्ण खडक खोदून बनवलेला हा मार्ग आहे आणि त्याच्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारावरून मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रवेशद्वारावरून तुम्हाला दिसतं हे मनमोहक असं सुंदर असं बाहेरचं दृश्य प्रवेशद्वारावरून आणि हे मस्त सुंदर असं प्रवेशद्वार आणि आजूबाजूचा हा सुंदर असा हा प्रवेशद्वारावरून दिसणारा परिसर. आणि हे आहे आपलं मालवणी खाजा, जत्रेमध्ये असलेला स्पेशल असा पदार्थ. आणि छोटे मोठे स्टॉलपैकी हे एक कपड्यांचं दुकान, भांड्यांचं दुकान, प्लॅस्टिक भांड्यांचं दुकान होतं. तसंच मग आम्ही एका खाज्याच्या दुकानात गेलो. मग तिकडे थोडाफार खाजा वगैरे विकत घेतला आणि मग आम्ही आलो पुढे. तर आम्हाला दिसलं कलिंगड. मग ते एक कलिंगड आम्ही विकत घेतला आणि त्यानंतर आली आमची बस आणि बसमध्ये बसलो आणि मग आम्ही निघालो घरी. हे तिकीट आहे, 70 रुपयाचं तिकीट झालं. तर मंडळी चला, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.